मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत लक्ष्मी विष्णू सोसायटी सेक्टर 16 नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहेत अमृता कानडे. त्यांची ओळख झालेलीच आहे. आधीच्या भागामध्ये आपण जो मैत्रीण तुमची आलेली होती तिचा जो एपिसोड आपण दाखवला, तिने मोकळी भाजणी केलेली होती, त्यावेळेला सगळ्यांची ओळख अगदी झालेलीच होती. त्यामुळे तुझी पण ओळख झालेली आहे. बरं, आता मावशीकडे आलेली आहेस महडवरनं. मग मावशीकडे येऊन खमंग मेजवानीमध्ये भाग घ्यावा असं का वाटलं मग? नमस्कार, मी सौ अमृता अनंत कानडे. मी महड येथे राहते. आज माझ्या पनवेलमध्ये 2 मावश्या राहतात, त्यांच्या घरी मी आलेली आहे. बरोबर, आपण सुलोचना मावशीकडे आता आहोत आणि दुसऱ्या भिडे मावशी. भिडे मावशी, ती माझी सर्वात मोठी मावशी. अच्छा, त्यांनी पण रेसिपी केली होती. त्यामुळे मला असं वाटलं की तिथं मी विचारून घेतलं आणि त्यामुळे मला वाटलं आपण पण एखादा पदार्थ दाखवावा अशी मला खूप हौस आहे. म्हणजे खूप आनंद झाला अगदी महडवरून आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. पदार्थ शिकण्यासाठी उत्सुक असते आणि मला जिथे काही नवीन काही मिळेल तिथे मी ते लगेच सांगून माहिती काढून ते म्हणजे ते अगदी लक्षात आलं, कारण महडहून ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरता आलेल्या आहेत. बरं, रेसिपी कुठली करणार? आज मी तुम्हाला कच्ची दाबेली करून दाखवणार. अच्छा, दाबेली शिकायची आहे आपल्याला. बरं, मग साहित्य सांगता काय काय? उकडलेला बटाटा, कांदा, पनीर, टोमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीर, डाळिंब आणि चटणी, दाबेलीचा मसाला, लोणी, मीठ, फोडणीचं साहित्य, तेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाव. प्रेक्षक हो, साहित्य सगळं समजलेलं आहेच. आता आपण कृतीला सुरुवात करायची. सर्वप्रथम आपण फोडणी करायची. बरं, तेल घालणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. बरं सुषमा, ते तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. मोहरी घालते. चांगली मोहरी तडतड होते. नंतर हिंग घातलं. थोडीशी हळद, थोडंसं तिखट लाल आपल्याला चवीप्रमाणे घालायचं. आणि हा मसाला आहे जो दाबेलीचा तो देखील घालून घ्यायचा. तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्याप्रमाणे बारीक. आणि आता हे बटाटे आहेत, उकडलेला आहे, उकडून घेतले आपण बटाटे, स्मॅच करून घेतलेला आहे, तो आता याच्यात टाकायचा. बरं अमृता, ह्याच्यामध्ये दाबेलीचा मसाला आपण घातलाय, मग तो तयार मिळतो की घरी केला होता? नाही, तयार मिळतो. मी काही घरी अजून करून बघितलेलं नाही, तयार आहे, तो आणलेला आहे मी. अच्छा, कुठल्याही दुकानात मिळतो? हो, मिळतो कुठल्याही दुकानात. बरं, ह्याच्यासाठी बटाटा किती घेतला आपण? तुम्हाला म्हणजे कसं हवं असेल त्याप्रमाणे अंदाज, जितक्या प्रमाणात आपल्याला त्याप्रमाणे एक बटाटा असं घ्यायचं मोजून, बाकी काही नाही. छान अंदाज घेतलेला आहे. चांगला उकडला. आता आपण मीठ घालू. चवीनुसार मीठ. चवीला साखर नाही घातली तरी चालते. हो, कारण चटण्या वगैरे असतात त्याच्यासोबत, गोड चिंच गुळाची चटणी असते, त्यामुळे नाही. ज्यांना हवी असेल ते घालू शकतात. आपण ह्याला वाफ देऊया. बरं, आता ही भाजी सगळी छानपैकी ढवळून आपण ठेवलेली आहे आणि वाफवण्यासाठी ठेवलेली आहे. म्हणजे थोडीशी वाफवण्याची गरज आहे. दाबेलीची भाजी तयार झाली असेल, बघायची. हो, झाले. वाफ आली आहे छान त्याला. वेळ काही लागत नाही ना तयार व्हायला भाजी? तसं
पण बटाटा बटाटा उकडलेलाच आहे, त्यामुळे फार वेळ लागत नाही. आता आपण गॅस बंद करू. तर भाजी तयार झाली. मग आता हे बाउल मध्ये काय करतेस? आता हे आपण भाजी सगळी हे करून ताटलीमध्ये काढून घ्यायचे आणि मग त्याच्यावरती कांदा, टोमॅटो चिरलेला, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, पनीर हे सगळं त्याच्यावर घालून सजवायचं. एखाद्या गाडीवरती वगैरे आपण बघावं त्याप्रमाणे असा मसाला आपल्याला तयार करून ठेवायचा आहे. बरं बरं आपण करणार. मी म्हणते असं काय करते, बाउल मध्ये सगळी भाजी काढली आणि बरं ही भाजी आपण आता बाउल मधून काढून प्लेट मध्ये घेतलेली आहे. त्याच्यावर आता डाळिंबाचे दाणे आपण घालणार आहोत. बरं सजावटी करता छान दिसतं. लाल दाणे अगदी उठून दिसतात. हे काय? पनीर आहे, पनीर किसून घेतलेलं आहे. छान दिसतंय. कोथिंबीर, रंग छान वाटतात ना. मध्ये लाल डाळिंब आहे, दिसायला पनीर पांढरं आणि हिरवी कोथिंबीर, कांदा. हा आता आपला झाला कांदा टाकून. त्याच्यावरती आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. बरं आता आपली भाजी सगळी डेकोरेशन करून सजवली आहे. त्याच्यावरती डाळिंब, कांदा वगैरे सगळं घालून आणि आता ती भाजी आपण पावामध्ये भरून भाजायला घेणार आहोत. त्यापूर्वी हे शेंगदाणे जे मी आणलेले आहेत ते तळलेले आहेत. त्याला तळून घेतले का आधी? अगदी तेलामध्ये, भरपूर तेलामध्ये असं त्याला तिखट मीठ लावलेलं आहे. कारण ते असं दाबेली खाताना एकदम छान लागतात. त्यामुळे ते आधी घातले नाही, म्हणून इथे आपण टाकलेले नाही. त्यामुळे ते आपण पावात जेव्हा भाजी भरू त्याच्यानंतर शेंगदाणे घालायचे आणि मग ती चटणी केलेली ती घालायची. ती चिंचगुळाची आपण चिंच कोळून चटणी सुद्धा तयार करून आणलेली आहे. चिंच आणि शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आपण. असं सगळं केलेलं आहे. तर ते आपण पाव हे करून त्याच्यामध्ये भाजी भरूया. कापून घ्यायचे ना मध्यभागी. ही जी चटणी आहे ती आता आपण लावून घेणार आहोत. चिंचगुळ किंवा खजूर असं घातलेलं असतं. आता आपण ही भाजी भरणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे. कांदा, डाळिंब, सगळ्या वस्तू ज्या आपण सगळ्या वस्तू सजावटीसाठी जे वापरलं ते सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण शेंगदाणे घालणार आहोत. तळलेले शेंगदाणे, त्याला तिखट मीठ लावलेलं आहे. आता लोणी टाकून, बटर अमूल बटर पण चालतं, पण आमचं अगदी आयतं लोणी घरचं आलेलं आहे. त्यामुळे आता आपण ते हे करून, बरोबर मैत्रीण म्हणाली होती तेव्हा नाही का, त्यामुळे आता ते हे करून त्याच्यावर आपण ब्रेड भाजूया. वरून पण लावायचं आणि छान चांगलं लागते. टेस्ट चुरचुरीत पाव होतो तो, त्यामुळे खायला एक वेगळीच मजा येते. अच्छा, लोणी वरून पण लावायचं म्हणजे छान चुरचुरीतपणा येतो त्याला पावाला, भाजलं जातं आणि खायला पण छान लागतं. आणि आता आपण नंतर त्याला उलट करायचं आहे, असं दोन्ही साईडनी शेकवायचं आहे. अच्छा, दोन्ही बाजू छान हे झालं की त्याची चव वेगळीच लागते. आता हा आपलं झालेला आहे दाबेली करून प्लेट मध्ये काढू. ही झाली आपली कच्ची दाबेली. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. कच्ची दाबेली. साहित्य: उकडलेले बटाटे, बेकरीतला साधा पाव, कांदा, पनीर, टोमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीर, डाळिंब, खजुराची चटणी, दाबेलीचा मसाला, मीठ, लोणी, फोडणीचं साहित्य आणि तेल. सर्वप्रथम बटाट्याची भाजी करून घेण्याकरता तेलावर मोहरी, हिंग, हळद, तिखट, दाबेलीचा तयार मसाला घालून केलेल्या फोडणीवर उकडलेले बटाटे व चवीपुरते मीठ घालून एक वाफ काढून भाजी तयार करून घ्यावी. भाजी थोडी थंड झाल्यावर त्यावर डाळिंब, पनीर, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पेरून छानपैकी सजवून घ्यावी. बेकरीतला साधा पाव घेऊन तो मधोमध चिरून त्यात चटणी,
तयार केलेली भाजी शेंगदाणे घालून भाजी भरलेला पाव लोण्यावर खरपूस रंगावर भाजून घ्यावा। ही झाली आपली कच्ची दाबेली तयार। मेजवानी 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 खमंग मेजवानी। ही झाली आपली खुमासदार कच्ची दाबेली तयार। आता आपण टेस्ट करून खाऊन बघते। मस्त झालं। तो पाव आहे ना त्याच्यातला कुरकुरीत असा भाजला गेलाय छानपैकी आणि भाजी देखील अप्रतिम झालेली आहे। पण मला एक विचारायचं होतं, आपण शेव वगैरे लावतो ना? शेव लावतो पण अशी बाजूला अशी छान दिसते लावतात, पण मला काही कल्पना नसल्यामुळे मी काय आपली शेव वगैरे घातली नाही। साधंच आपल्या घरी मुलांना आवडतं म्हणून थोडंसं अवॉइड केलं। तेलकट शेव पण नकोय त्याच्यामध्ये, तेलकट नको म्हणून मी आपलं त्याच्यात घातली नाही। आणि मुलांना माझ्या अशीच आवडते साधी, चांगलं नाही पण अशी पण खूपच छान लागते। म्हणजे असं काही शेवेची कमतरता जाणवत नाहीये, पण मी आपलं विचारलं। मस्त झालेली आहे आणि ते पनीर वगैरे घातलंय, त्याची चव, बटाट्याची चव, मसाल्याची चव विशेष म्हणजे। आणि एक दुसरं पण विचारायचं होतं की मसाला चांगला असेल तर त्याच्यावरती दाबेली चव, मसाला चांगला असला तर त्याची चव उत्कृष्ट होते। आणि आपण किती आपल्याला तिखट हवंय त्याच्यावर पण डिपेंड असतं। आपल्याला जर तिखट आवडत असेल तर त्या प्रमाणात मसाला आणि आपलं लाल तिखट घालायचं, अन्यथा ते लाल नाही घातलं तरी चालतं, नुसता मसाला घातला तरी चालतं। आणि करायला पण अगदी सोपं आहे। फक्त भाजी केली की दाबेली तयार होऊ शकते। इतकी अप्रतिम चव असलेली दाबेली आणि तेलकट नाही, तूप म्हणजे आपण वापरले तसं लोणी वगैरे, पण वडापाव वगैरे ह्याच्यापेक्षा दाबेली चांगला प्रकार आहे आणि पोटभरीचं खाणं होतं, तर प्रेक्षकांना आवडतं। अशी दाबेली तुम्ही पण करून बघा। रामृता आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस, खास आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरता महडवरनं इथे आलीस आणि इतकी सुंदर दाबेलीचा प्रकार करून दाखवला, त्याबद्दल मी खमंग मेजवानी कडून तुझे मनापासून आभार। धन्यवाद। अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।